अहमदनगरमधील नामदेव नगर ते भगवान बाबा चौक तसेच डोके नगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून संपन्न झालाय। अहमदनगरमधील तपोवन रोडचं काम मार्गी लागल्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे। निर्मल नगर उपनगराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी प्रभाग 2च्या 4ही नगरसेवकांनी पाठपुरावा केला होता। त्यानुसार नामदेव नगर, भगवान बाबा चौक ते डोके नगर पर्यंत रस्त्याचं काम हाती घेतलंय। याचबरोबर कॉलनी अंतर्गत सर्वच कामे मार्गी लागणार आहे। शहरातील जनतेच्या विकास कामाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे। सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, कुष्ठधाम रोड, गुलमोहर पोलीस चौकी ते नामदेव चौकापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालंय। नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकासाची कामे मार्गी लागत असल्यामुळे शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव या रस्त्याला देण्यात आलंय। समाजाचे प्रश्न सोडवणारे ते दूरदृष्टी असलेले नेते होते। सर्वांना सोबत घेऊन काम करत असल्यामुळे ते देशात लोकनेते म्हणून ओळखले जात आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नामदेव नगर, भगवान बाबा चौक ते डोके नगर पर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, शिवाजी पालवे, गोकुळ काळे, मेजर गर्जे, अनिल काळे, सचिन सानप, बाळासाहेब आंधळे, बबनराव नांगरे, भाऊसाहेब जावळे, सुनील शिरसाट, कैलास शिरसाट, सचिन लोटके, सुधाकर देशपांडे, हेमंत बल्लाळ, सुंदर जायभाय, परशुराम साप्ते, सीताराम पालवे, जगदीश सांगळे, अर्जुन आव्हाड, जगन्नाथ डोंगरे, विजय सानप, सुधीर जायभाय, संतोष पवार, शंकर सानप, महादेव पोटे, निलेश आव्हाड, सचिन आंधळे, मेजर भांबड, नामदेव कांबळे, नाना पंडित, महेश घुले, मोहन आव्हाड, गोकुळ काळे, अवधूत गर्जे, दिनकर मचे, कैलास सरोदे, भाऊसाहेब जावळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की प्रभाग 2 मधील विकासाची सर्वच कामे मंजूर असून लवकर पूर्ण होतील। प्रभागातील विकासाचे प्रश्न टप्प्याटप्प्यानं मार्गी लागत आहेत। प्रभागाच्या विकासासाठी 4ही नगरसेवक कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले। तर बाळासाहेब पवार म्हणाले, निर्मल नगर परिसराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्याची दयनीय अशी अवस्था झाली होती। त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला होता। आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्याकडे या रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी निधीची उपलब्धता नसतानाही काम सुरू केलं। त्यामुळे या परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल, असं ते म्हणाले। तर यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके म्हणाले की प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन विकासाची कामे मार्गी लागतायत। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहे, असे ते म्हणाले। तर यावेळी प्रभागातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप आणि 4ही नगरसेवकांचे आभार मानले। आपले मनोगत व्यक्त करतील। आज आपल्याकडं संत नामदेव चौक ते पाऊलबुद्धी शाळेपासून तर आपल्या संत भगवान बाबा चौकापासून तर अगदी डोके विद्यालयापासून तपोवन रस्त्यापर्यंत जोडणारा हा प्रमुख रस्ता आणि त्या रस्त्याचा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचा भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याकरता या रस्त्याकरता पाठपुरावा करणारे आपल्या भागाचे नगरसेवक सन्मान्य बाळूमामाजी पवार, सन्मान्य वारेसाहेब, सन्मान्य सुनील महाराज त्रिंबके व त्याचप्रकारे जे आज आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली असे विनीतजी पाऊलबुद्धे साहेब, या सर्वांच्या प्रयत्नातनं या रस्त्याला आज सुरुवात होत आहे। खरं तर बऱ्याच दिवसापासून या रस्त्याबाबतीमधली एक प्रतीक्षा आपण सर्वजणच करत होतो। तुम्हीच नाही तर आम्ही सगळे 5ही लोक आम्ही सर्वजण प्रयत्नशील होतो की याला कुठल्या मार्गातून कुठल्या माध्यमातून हा निधी या रस्त्याकरता उपलब्ध झाला पाहिजे। पण खरं तर आपण पाहतो की वारंवार वेगवेगळ्या कामांकरता महानगरपालिका ही सक्षमरित्या आपल्या सर्वांच्या अपेक्षाप्रमाणे ही पुढे येत नाही। म्हणून त्या अनुषंगाने कुठल्या माध्यमातून मग तो केंद्र सरकारचा निधी असो, राज्य सरकारचा निधी असो किंवा जिल्हा नियोजन मंडळ ज्याला आपण DPDC म्हणतो, जी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते, त्याचा निधी असो, आमदार निधी असो किंवा नगरसेवकाचा निधी असो किंवा वेळप्रसंगी बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला तुमच्यासारखे लोक काही काम सांगतात तर आपल्याला माहिती आहे याला निधी किंवा प्रोसिजर ही करण्याकरता महिन्याचा कालावधी लागतो। त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगतो सगळे लोक एकत्र येतो, किती खर्च येणार आहे बाबा, आणि त्याला पदर आम्ही सगळे बऱ्याच वेळेला काढायचं तुम्हाला सांगतो की स्वतः सगळेजण मिळून त्या निधी देखील आम्ही उपलब्ध करत असतो।
पण हे काय तुम्हाला सांगण्यासारखं किंवा काही त्याचं काही कुठेतरी पोस्ट भरून टाकणं किंवा तुमच्या घरी ते पॉम्पेट वाटणं की आता आम्ही हा खर्च केला अशातला भाग नसतो. पण आम्ही सगळेजण आमची जबाबदारी समजतो, कर्तव्य समजतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो अशा 3 स्वरूपाचे रस्ते मागं मी 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी मिळून केले होते. यात यांच्या प्रभागामध्ये येत नाही, ज्या प्रभागामध्ये यायचे त्या लोकांकडून मी वर्गणी घेतली होती. असे आम्ही सगळेजण मिळून बरेच ठिकाणी कामं करत होतो. या प्रभागामध्ये सुद्धा ते काही झालेलं नाही असं नाही, बऱ्याच वेळा झालेलं आहे. मग ते कोणाच्या काही अडचण झाली, कोणाची काही अचानकरित्या त्या कुटुंबाला मदत करण्याचं काम असेल, हे काही सांगण्याचं काम नसतं. पण खरं तर या राष्ट्राबाबतीत देखील तशीच परिस्थिती आज. अजून कशामध्ये कुठं काही नाही. जसं ह्या सगळ्यांनी सांगितलं आता तुम्हाला मनोगतामध्ये ही वस्तुस्थिती आहे की 2 दिवसापूर्वीच आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि यांनी सांगितलं की आम्ही आता ते केलं नियोजन वर्गणी करून. तुम्ही म्हटलं आता हे तुमच्या वर्गणीमध्ये मी सुद्धा सहभागी होतो आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण याला येऊन देणार नाही. आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपल्या लोकांचं काम हे काम कधी होत असतं हे विचार तुम्ही याच्या मागचा लक्षात घ्या. हे काय काम पैशामध्ये आपण मूल्यमापन कुठल्या गोष्टीचं करू शकत नाही. विचार महत्त्वाचा असतो. याच्यातनं तुम्हाला सांगतो की सगळ्यांचा विचार आहे, नगरसेवकांचा विचार हा सकारात्मक आहे. लोकांचं काम करायचं ही भावना तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि तर पैसे देणार तर तुम्ही आता मागून एक जणांचा आवाज आला की मुंडे साहेबांचं नाव द्यायचं म्हणजे मी पैसे देतो, मी ते पार्टीचा खर्च करतो. म्हणजे त्याच्या मागचा पैशाचा किंमत नाही जो आपण करू शकत. याच्या मागं भावना आणि त्याचा विचार हा वैचारिकरित्या हा मनुष्य फार मोठा श्रीमंत मनुष्य आहे ही अशी त्याच्यातनं भावना ही आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येते. आणि म्हणून तशाच भावनेनं आम्ही सगळे मंडळी या शहरामध्ये काम करत असतो. खरं तर लोकांना वाटतं आज एखाद्या या कॉलनीत रस्ता सुरू केला, पलीकडच्यांना वाटतं पलीकडच्या लेडी तिकडे येतात, अहो तिकडं केला आम्ही काय नाही इकडं. पण खरं तर निधीचा अभाव मावशी तुम्हाला सांगतो, हे निधी काय एकाच वेळेस सगळ्या गल्लीला सगळ्या परिसराला ते मिळत नाही. आणि म्हणून कुठंतरी आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने यावं लागतं. म्हणून आज तुमचा प्रभाग पाहिला तर गुलमोडपासून इकडून सुरू होतो, इकडं अगदी तपोवन रोडच्या पलीकडपर्यंत तुमचा प्रभाग आता गेलेला आहे. म्हणजे इथं 20,000पेक्षा जास्त लोक असतील. मतदार यादीत नावं असतील 17-18 हजार, पण 50,000 लोक असतात. आता काय मतदारात बऱ्याच लोकांना थोडं गावाकडे सोसायटी आहे, ग्रामपंचायत लागते, तिकडे नावं तिकडे ठेवतात, पण काम मात्र नगरसेवकाकडून करून घ्या. त्यामुळे नावं देखील तुम्हाला सांगतो की आपल्याकडं तर नाही सांगत, बऱ्याच ठिकाणी असं होतं. आपण आपलं नगरसेवक मंडळी कधी ऐकू शकतं, थोडं आपल्याकडे नावं असले की थोडं त्यांनाही वाटतं की आता आपण मतदार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्या नगरसेवकाला त्याचं तुमचं ऐकावं लागतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने नावंसुद्धा आपल्या मतदारात घालून घ्या की ज्याने आपण हक्काने त्या नगरसेवकाला आवाज देऊ शकतो. इतर वेळेस तसं येता येते लोक काय काय अपवाद आहेत त्याला 4-2 जण की ते येत नाहीत. पण तुम्हाला सांगतो बरेच लोक हे कुठलाही नागरिक असला शहरामध्ये असला राहणारा आहे तर त्याची एक आपलं कर्तव्य म्हणून हे लोक येतात. पण तुम्हाला सांगतो वास्तविक पाहता पलीकडून जे कामं सुरू झाले उडून तरी सुरुवात व्हावं लागते. ती सुरुवात झाली पलीकडून. आता इकडून झाली असती तर तिकडचे लोक म्हणले असते की तिकडंच एक काय आमच्याकडे येत नाही काय. त्यामुळे असं नाही की कुणीतरी बोलणारच आहे. शेवटी एका आईने 2 पोरांना जर पहिले एखाद्याला जीव घातल्याला वाटतं की त्याच्यावर जास्त प्रेम आहे, दुसऱ्यानंतर घातलं तेव्हा माझ्यावर कमी प्रेम आहे. असंच होत असतं. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की आता सुरुवात तिकडून झाली आणि शेवट आपल्याकडं तपोवन रोडच्या पलीकडे होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली. प्रमुख रस्ता होता, शेवटी प्रमुख रस्ता प्रमुख मार्ग हे पहिल्या टप्प्यामध्ये होणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे ह्या लोकांनी पुढाकार घेतला आणि आज हा स्वतःच्या योगदानातून हा पहिला रस्ता त्यांनी आज घेतलेला आहे. आणि आता या सगळे अंतर्गत जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते तुम्हाला सांगतो की सगळ्यांच्या टेंडर झालेत आणि वर्क ऑर्डरसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण असते निधी जर आला नाही तर टेंडर होत नाही आणि वर्क ऑर्डरसुद्धा होत नाही. त्यामुळे पहिला टप्पा असतो निधी उपलब्ध होणं, त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो टेंडर होणं आणि टेंडर झाल्यानंतर तिसरा टप्पा असतो वर्क ऑर्डर होणं. त्याच्यामुळे आता या कामांना कुठलीही अडचण तुमच्या अंतर्गत रस्ते बाबतीमध्ये राहिली नाही. एकूण एक रस्त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता बाळगू नका. आम्ही जे काही सगळे लोक इथे तुम्हाला सांगतो तर हे पवार साहेब आता घरी आहेत, त्यांच्या घरी दुःखद घटना घडली आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हे 4 आणि मी 5वा तुम्हाला सांगतो या सर्व प्रश्नांकरता तुमच्या रस्त्यांकरता आम्ही जबाबदारी जेव्हा तुम्ही मत देता त्यावेळेस स्वीकारलेली. त्याच्यामुळे तुम्ही आज काय त्या बाबतीत शंका व्यक्त करू नका. आम्ही सगळेजण तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कामामध्ये बारकाईने लक्ष ठेवून निधी आणलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे देखील काम मार्गी लागणार आहे. त्यामुळं पलीकडचा भाग किंवा अलीकडचा भाग असा मनामध्ये कुठलाही संकोच बाळगू नका. पूर्वी तसं पाहायला गेलं तर आम्ही नेहमी सांगत असतो वारेसाहेब आपण आता की गुलमोहर रोडचं सगळ्यात पहिले त्र्यंबके साहेब उपनगर हे आम्ही तुम्हाला निश्चित करून द्या. आज त्याला कलर आहे कुठला आहे, आता पिवळा आहे कुठला आहे, पण निश्चित तुम्हाला सांगतो की उद्या दिवशी आम्ही आता सोमवार आहे उद्या
तर उद्या मात्र त्या अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं ते चांगलं बिगर कलरचं पाणी कसं येईल उद्याच्या उद्या आम्ही त्याच्यामध्ये नियोजन आपल्याला करून देऊ. आणि अमृतचं देखील काम आता जवळपास पूर्ण झालंय की आता काही दिवसामध्ये आपल्याला आता त्याचं पाणी देखील सुरू करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ते पाणी सुरू झालं तर निश्चित पूर्ण दाबाने प्रत्येक घरापर्यंत पाणी येईल याचं देखील. कारण तुम्हाला सांगतो ते अमृतचं पाणी ज्या ज्या ठिकाणी सुरू झालंय टाक्या ज्या ठिकाणी सुरू झाल्यात तर दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी बिगर मोटरचं जातंय ही देखील वस्तुस्थिती आहे. नाहीतर अशा ठिकाणी आपल्याला वर्षानुवर्ष 72 मध्ये पहिल्यांदा पाणी आलं मोड्यामवरून विळत आणि विळत नंतर नगरला 50 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो कुणी नियोजन केलं नाही. पण आज तुम्ही आमच्यासारखी जी काही काम करणारी आणि चांगल्या विचाराची टीम निवडून दिली तर आमच्यासारख्यांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत पाणी योजना ही मंजूर करून आणली आणि अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून 50 वर्षात कुणी विचार केला नाही की शहर वाढणार आहे. आता 72 नंतर आता 2023 पर्यंत किती शहर वाढला असं नाही तुम्हाला माहिती. आता पूर्वी गुलमोडून तुम्हाला सांगतो हे रस्ते इथपर्यंत जायचं पण आज तुम्हाला सांगतो इथून आपण सिरसाट मंगल कार्याच्या पुढे डॉक्टर तुमच्याकडे बघू शकत नाही अशी परिस्थिती. म्हणजे 50 वर्षामध्ये एवढं शहर वाढलं पण नियोजन मात्र फक्त लोक मतं मागायला आले तिथे चौकात भाषणं केले आपल्याकडे तुमच्याशी मताचे आशीर्वाद घेतले पण पाण्याच्या बाबतीमध्ये नियोजन कुणी केलं नाही. पण आज आमच्यासारखे जे काही काम करणारी मंडळी तुम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आम्ही विचार केला आज आपण पुन्हा मोठी योजना जर आणली अमृत मधुसी 72 मध्ये योजना आली की मोड्यामवरनं विळत आणि विळतवरनं वसंत टेकडी की पुन्हा अजून एक त्याच्याबरोबरीने ती योजना सुद्धा चालू आहे आणि त्याच्याबरोबरीने अजून एक योजना म्हणजे फिल्ट्रेशन प्लांट मोटरी टाक्या हे सगळं नव्याने आज आता काम पूर्ण झालेलं आहे. तर त्याचं देखील काम आता पूर्ण झालं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठली पाण्याची अडचण देखील येणाऱ्या काळात राहणार नाही आणि पुढची काही पिढी 5-25 वर्ष ही अजून समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व नियोजन हे केलेलं आहे. त्यामुळे तुमचं योगदान असंच आमच्यासारख्यांच्या पाठीमागं राहावं की जेणेकरून आम्ही अशाच विचारानं चांगलं काम या शहरामध्ये पाणी असेल रस्ता असेल लाईट असेल ड्रेनेज असेल मंदिराच्या बाबतीमध्ये आध्यात्मिक काम असेल हे सगळं तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मताचे रूपे येऊ आणि त्यातून आम्ही सगळं काम करण्याकरता आम्ही समर्थपणे ही सगळी भूमिका पार पाडू हीच वयाच्या कार्यक्रमाची उत्तर देतो. अधिकचा वेळ मी घेणार समजलं जाणार आहे जसं मनुष्याचं शरीर असतं आणि शरीराला आपल्या पाठीचा कणा असतो तसं आपल्या प्रभाग क्रमांक 2चा हा जे गुलमोहर पोलीस चौकी ते नित्यसेवा चौक ते पाऊल बुद्धे शाळा ते भगवान बाबा चौक ते डोकेनगर ते तपोन रोड हा आपल्या प्रभाग क्रमांक 2चा कणा आहे. आणि इतके दिवस आम्ही संपूर्ण प्रभागात काम करत होतो परंतु हा जो मेन रस्ता आहे हा रस्त्याचं काम निम्म झालं होतं समजा नामदेव चौकापर्यंत झालं होतं तिथून पुढचं काम हे बाकी होतं आणि त्यामुळं सगळं जरी काम केलं तरी जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत आपला प्रभाग हा परिपूर्ण होणार नव्हता. त्यामुळं नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया यांना आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय. दुर्दैवानं 2 वेळेस निधी भेटलेला काही तांत्रिक अडचणीमुळं मध्यंतरी मागच्या वेळेस सरकार बदलल्यामुळं या 2 वेळेस निधी भेटलेला काही ना काही अडचणीमुळं स्थगिती राहत होती. यामुळं आम्ही आमदार साहेबांना आता सांगितलं की साहेब आता मंजुरी आपण नंतर घेऊ किंवा टेक्निकलची काय प्रोसिजर आहे ती आपण नंतर करू परंतु पावसाळ्यापूर्वी आमच्या ज्या माता भगिनी आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. तर तुम्ही काहीही करून आमचं या प्रभागाच्या हा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्याचं काम करण्यासाठी आपण संबंधितांना आदेश द्यावेत. आमदार साहेबांनी असतील आमच्या चौघा नगरसेवकांच्या व आपल्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आमचं काही श्रेय हे नाही. आम्ही फक्त पोस्टमनचं काम करतो. तुम्ही जशा भावना आमच्यापर्यंत पोहोचवता तशाच्या तशा आम्ही त्या आमदार साहेबांपर्यंत पोहोचवायचं काम करत असतो. कोणाच्या भावना तीव्र असतात कोणाच्या सौम्य असतात कोणाच्या कशा असतात परंतु या सगळ्या भावना पोस्टमनच्या स्वरूपामध्ये आम्ही ते तिथं पोहोच करायचं काम करत असतो. व आमदार साहेबांनी देखील अतिशय काळजीपूर्वक आपल्या सर्वांची सगळं मागणी ऐकून या रस्त्याच्या कामाला त्या ठिकाणी मंजूर दिलेली आहे. त्याच्यानंतर मगाशी बोलताना आमचे मार्गदर्शक गर्जे साहेबांनी एक विनंती केली की जसे समजा पाईपलाईन रोड परिसरात जे काही रस्त्याचं आहे शिवनगर परिसरात जसे रस्ते आहेत किंवा इतर भागात तसेच्या तसे रस्ते या निर्मलनगर परिसरामध्ये करावे अशी त्यांनी विनंती केली. तर मी सर्वांना आपल्याला एक गोष्ट आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या निर्मलनगर परिसरातील एकूणचे एक रस्ता त्या ठिकाणी नगर शहराचे खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील आणि आमदार माननीय संग्राम भाई जगताप या दोघांनी आपल्याला निर्मलनगरसाठी सेपरेट पॅकेज दिलेलं आहे. जो आता हे सांगून तुम्हाला कळणार नाही पण या दिवाळीपूर्वी त्या ठिकाणी या रोडपासून तर गाडेकर चौकाचा जो रोड आहे त्याचा मधला जो पोर्शन आहे
प्रत्येक कॉलनीत जिथं रस्ता खराब झालेला आहे तो रस्ता त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल. आणि हे काय तुम्हाला तोंडी सांगत नाही, याला कागदोपत्री मंजुरी झाली, त्याचे टेंडर निघलेले आहेत, त्याचे वर्क ऑर्डरला काम आहेत. म्हणजे हे सगळे एकूणचे एक काम आपलं या ठिकाणी सगळे पूर्ण होणार आहे दिवाळीपूर्वी. निर्मलनगर उलट मागाशी काल आमच्या अलंकापुरीतले नागरिकांचं म्हणणं होतं की तुम्ही नगरसेवक घे, तुमच्या कॉलनी चांगला रस्ता, म्हणलो आमच्यापेक्षा भारी रस्ता तुमचा करून देऊ. हे तुम्हाला शब्द देतो की जसे काही आपल्या तफावतच जाणवणार नाही, इतक्या चांगल्या पद्धतीने सर्व निर्मलनगर परिसरातील रस्ते आपण करणार आहोत. मगाशी काळे साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलंय, ठीक आहे, आपण हे नाव दिलंय, परंतु ज्या वेळेस या ठिकाणी बोर्ड लावला जाईल त्यावेळेस रस्ता अतिशय सुंदर आणि मुंडे साहेबांच्या नावाला शोभल. म्हणजे जसं मुंडे साहेबांचं राजमान होतं, वागणूक होती, ज्या पद्धतीने तसं शोभल. म्हणजे ज्यावेळेस रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि अतिशय सुंदर गुळगुळीत रस्ता होईल त्याच वेळेस काका आपण बोर्ड लावणार आहे. त्याच्या आधी बोर्ड लावणं हे योग्य नाही. एकदम गुळगुळीत रस्ता होईल, मुंडे साहेबांच्या नावाला शोभलं पाहिजे. आणि सगळे महानगरपालिकेतल्या सगळ्या नगरसेवकांनी त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे. महापौर असतील, उपमहापौर आहेत, सर्व पदाधिकारी, सगळ्यांचा मान सन्मान आपल्याला त्या ठिकाणी त्यावेळेस करायचा आहे. आणि तो जाहीर मोठा आपण कार्यक्रम त्यावेळेस करू, एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. भाग आहे त्याच्यामुळे आता शहरीकरण वाढत चाललेलं आहे. म्हणून त्या अनुषंगाने 2021 बाळूमामा आपण वारे साहेबांच्या वाढदिवसा दिवशी जाहीर केलं होतं गुलमोहर रोड आणि पाईपलाईन रोड त्र्यंबके महाराज आपण तो करणार. त्यांच्या वाढदिवसा दिवशी आपण जाहीर केलं होतं. ते रस्ते आता तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी पूर्ण झाले. 18 साली तपोवन रोड बी केला आपण आणि 2018 मध्ये आपण तपोवन रोड देखील आपण तो मंजूर करून आणला. म्हणजे ही लोकवस्ती आज मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे आता पुढचा टप्पा आता इकडचा सुरू झालेला आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या परिसरातले सगळे कामं, एकही रस्त्याचं काम या परिसरामधलं कुठलंही शिल्लक राहणार नाही. या रस्त्यात देखील तुम्हाला सांगतो आता BBM आणि ग्राउटिंग आणि BBM झालं की थोडे दिवस तो रस्ता तशाच पद्धतीनं वर्दळी करता सोडला जाईल. पाऊस आला तर डांबरीकरण करता येत नाही. पण आता तुम्हाला सांगतो हे रस्त्याचं BBM सगळं झालं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे जो काही आपल्या इतके दिवस आपल्याला वर खाली रस्ते होते खड्डे राहणार नाही. आणि जो काही वरचे कार्पेट लेअर असतात हे आपल्याला काही काळानंतर आपल्याला पावसाळ्यामध्ये हे कार्पेट करता येतं. जर आपण ते केलं तर तुम्हाला सांगतो ते टिकणार नाही. मग तुम्ही आता जे म्हणले की क्वालिटी होणार नाही त्याकडून 5 वर्ष लिहून घ्या, हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला काही त्याच्यामध्ये करता येणार नाही. त्यामुळे तो देखील विषय तुम्ही लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही आज आम्ही नारळ फोडला, BBM होईल, वर्दळ चालू होईल आणि आता पावसाळ्याच्या काळी आता सगळ्यांचे शासनाकडून ऑर्डर येतील डांबरीकरणाचे प्लांट बंद करण्यात यावे अशा प्रकारची सूचना देखील शासनाकडून येत असतात. त्याच्यामुळे हे सगळं काम ज्यावेळेस प्लांट चालू होतात की त्यावेळेस नंतर पावसाळ्यानंतर हे आपलं वरचं जे फायनल लेअर आहे ते होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कामाला मुहूर्त खरं तर स्वरूप आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज झालेलं आहे. त्यामुळे दर्जेदार रस्ता आता सगळ्या शिरसाट साहेब तुमच्याकडे आता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जाता येताना आता ते नुसतं काय मग आजपर्यंत आम्हाला म्हणले चहा प्यायला या. भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे. वारे साहेबांनी आणि बाळासाहेब पवार यांनी सर्व काही माहिती सांगितलेली आहे. पुढे काही सांगायची काही गरज नाही. खरंच मी आमदारांचं मनापासून मनापासून आभार मानतो की आज या कामाची मंजुरी नसताना कोणची वर्गात नसताना सुद्धा आमदार साहेबांनी हे काम मंजूर केल्यानंतर तुम्हाला तर काल मामांनी सांगितलं त्यांनी ठेकेदार बोलवून कधी दुसऱ्या दिवशी कमीत कमी 100 लोक इथं कामाला लावले. काल 4 ते 5 तासामध्ये पौलमध्ये शाळेपासून तर आपल्या भगवान चौकाच्या पुढंपर्यंत रस्ता त्यांनी आणला. आणि साहेबांनी त्यांना एवढं सांगितलं की या 3 ते 4 दिवसामध्ये हा रस्ता पूर्ण फायनल झाला पाहिजे. ह्याचे नाव वर्कआउट आहे, नाही काम मंजूर आहे. साहेबांच्या शब्दावर हे काम झालं. मी खरंच मनापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आता मामाने सांगितलं की निर्मलनगर भागामध्ये कोणताही रस्ता राहणार नाही, पाण्याची नाचत राहणार नाही. आता मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. ओम साहेब. त्या निर्मलनगर परिसरामध्ये भगवान बाबा चौकात या ठिकाणी आपल्या या मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते प्रभागातील सर्व नगरसेवक, प्रभागातील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, आमचे सर्व मार्गदर्शक, आमच्या सर्व माता भगिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज हा एक अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होणार आहे. वारे साहेबांनी या ठिकाणी आपल्या या रस्त्याची पार्श्वभूमी सांगितलेलीच आहे. खरं तर
या भागामध्ये आलं का प्रत्येक जणाचा एकच विषय असायचा की तो आमच्या भागातले रस्ते कधी होणार, आमचा निर्मलनगर रस्ता कधी होणार. आणि इतर ठिकाणी रस्त्यांची कामं चालू असल्यामुळं प्रत्येकाला मनामध्ये ही भावना होती का आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं आहे का काय. परंतु गर्जे साहेब, तुम्हाला सांगतो की गेल्या 2 वर्षापूर्वी माननीय आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जवळपास आम्हाला 30 कोटी रुपये निधी दिला होता. आणि या निधीमधून त्यावेळेसच आम्ही हे रस्ते जवळजवळ हा रस्ता 1.5 कोटी आणि पलीकडचा रस्ता 4.25 कोटीचा म्हणजे तो पिंपळगाव रस्ता, हे दोन्ही रस्ते आपण त्यावेळेस टाकलेले होते. परंतु आपल्या दुर्दैवाने त्यावेळेस थोडंसं सरकारचे घोटाळे झाले, सरकार बदलल्यामुळं त्यावेळेस जवळजवळ 11-11.5 कोटीचे कामं आपल्या प्रभागातली त्यावेळेस कॅन्सल झाले होते. परंतु त्यावेळेसही साहेब म्हणले की तुम्ही काही काळजी नका करू, जरी सरकार बदललं काही झालं तरी आपण जे कामं करायचं ध्यास घेतलेला आहे, जे करायचं आपण लोकांना शब्द दिलेला आहे, ती कामं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अहमदनगर शहराच्या उपनगरामध्ये या निर्मलनगर भागामध्ये एक चांगलं रस्त्याचं जाळं आपण त्याला म्हणू. या ठिकाणी आज प्रारंभ होतोय. आपल्या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन होतंय, भूमिपूजन होतंय. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी या कामाचा पाठपुरावा केला असे आमचे मित्र नगरसेवक निखिलजी वारे साहेब, त्याचप्रमाणे नगरसेवक सुनीलजी त्र्यंबके साहेब, नगरसेवक बाळासाहेबजी पवार साहेब आणि नगरसेवक विनीतजी पाऊलबेद्दे साहेब, या चारही नगरसेवकांनी खऱ्या अर्थानं एक आपल्या प्रभागामध्ये जनसामान्यांना येता जाता अनेक अडचणी, अनेक खड्डे पार करावे लागत होते आणि पावसाच्या अगोदर काम करणं म्हणजे ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. कारण पाऊस झाल्यानंतर ज्यावेळेस खड्ड्यामध्ये पाणी येतं आणि तो पाणी असल्यामुळं खड्डा आणि पाणी कळत नाही आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात. अनेक विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हे सगळे त्रास त्यांनी लक्षात घेऊन आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून 2-4 कोटी रुपयाचे जवळपास हे रस्ते त्यांनी मंजूर करून आणले. खऱ्या अर्थानं मी आपल्या या निर्मलनगर भागातील सर्वांच्या वतीनं आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप आणि चारही नगरसेवकांचं मी या ठिकाणी सर्व जनसामान्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण खूप चांगले रस्ते या ठिकाणी दिलेले आहेत आणि चांगल्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे आणि त्यांना आणखीन ऊर्जा आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या आशीर्वादानं आणखीन त्यांना ऊर्जा मिळावी आणि त्यांनी आणखीन या प्रभागामध्ये चांगलं काम करावं असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. जी आपण प्रतीक्षा करत होतो ती प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपली. आपण केलं ठरवलं. या आपल्या वार्डाचे अतिशय क्रियाशील आणि एक चांगले नगरसेवक, हे चारही नगरसेवक अतिशय चांगले आहेत साहेब. हे फार ॲक्टिव्ह माणसं आहेत, कोणाच्याही सुखदुःखात कामात अगदी हिरिरीने भाग घेतात आणि व्यवस्थित काम पार पाडतात. त्याच्याबद्दल तुमच्या ह्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. ह्या 1-2 वर्षात पूर्ण आपलं नगर शहर रस्त्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत अतिशय छान होत आहे. सगळीकडे असे सुंदर रस्ते होत आहे. आपलाच राहिला होता तोही प्रश्न या ठिकाणी आज मिटत आहे. मी प्रथमतः ह्या आपल्या शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप आणि हे चारही क्रियाशील नगरसेवक या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांच्या आमच्या सोसायटीच्या वतीने, शेजाऱ्यांच्या वतीने यांचा आभार मानतो आणि धन्यवाद. आणि आपले लाडके आमदार आणि सगळं आमचे चारही नगरसेवक या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून हा आपला रस्त्याचा मेन रस्ता होता, परंतु हे रस्ते बऱ्याच दिवसांनी फार खराब होता तो. म्हणजे अक्षरशः आम्ही डोकेनगरला राहतो, पण आम्हाला जर गावात जायचं असलं तर आम्ही त्या रोडने जायचो, आम्ही तपोन रोडनी किंवा ह्या साईडनी जायचो. त्याच्यामुळे बऱ्याच दिवसापासून आमची मागणी होती की बरं आम्ही सुद्धा साहेबांना बऱ्याच वेळेस विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन हे आमचे रस्ते हा रस्ता झालेला आहे. आणि अजून आम्हाला आमच्या निर्मलनगरतर्फे अशी विनंती आहे की साहेब आमचे बाकीचे सुद्धा जसे तुमचे त्या साईडला चांगल्या प्रकारे रस्ते झालेत, आमची विनंती आहे की आमच्या साईडला सुद्धा कॉन्क्रिटिंग असे रस्ते आमच्याकडे तुम्ही जरा लक्ष घालावं. तर सगळ्यांच्या निर्मलनगरतर्फे मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि थांबतो. आज भगवानबाबा चौक या ठिकाणी सुवर्णमय क्षण चालून आलेला आहे आणि खरं तर आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप
यांच्या अथक परिसरातून फक्त निर्मल नगर नव्हे तर पूर्ण नगरमध्ये हा त्याकडे सज्जनगड हा बनत आहे आणि त्यासाठी खास सचोटीने त्यांची टीम निखिल वारे साहेब, अनिल भाऊ त्र्यंबके, त्यानंतर विनीत पालबुद्धे, बाळासाहेबजी पवार यांच्या अथक परिसरामधील सर्व सुविधा, गटार योजना, त्यानंतर रस्ते, सुंदर नगर बनण्याचं स्वप्न आज पार पाडलं आहे. तर खरं तर भैयासाहेबांच्या ह्या टीमने आणि मनपूर्वक निर्मल नगर वाशियाकडून त्या ठिकाणी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील भावी कार्यास आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. रस्त्याचं काम होतंय. निखिलनी सांगितल्याप्रमाणे याच्यावर 3-4 लेअर होतील. हा रस्ता मुख्य रहदारीचा रस्ता आहे. इकडे बांधकाम सगळे चालू असतात. बांधकामावर जी खडी ट्रक येतात ते खूप हेवी असतात. हा रस्ता त्यांनी खचला नाही पाहिजे, अशा प्रकारचा रस्ता हा झाला पाहिजे. चारी नगरसेवकांना आणि आमदारांना माझं म्हणणं आहे की हा जो ठेकेदार आहे रस्त्याचा त्याच्याकडनं 5 वर्ष रस्त्याचं मेंटेनन्स लिहून घेतलं तर बरं होईल, म्हणजे रस्ता चांगला होईल. कारण की या रस्त्याला नगरपालिकेत मी 5 वर्ष भांडत होतो. निखिल वारे माझ्या बरोबर होते. आम्ही या रस्त्याला मान्य कैलासवासी गोपीनाथ मुंडे मार्ग हे नाव द्यायचा ठराव क्रमांक 42 प्रमाणे सगळ्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. आपल्याला त्याच्याशिवाय झालं एखाद्या नगरसेवकांनी होत नाही, त्याला बहुमत लागतं आणि सगळ्या बहुमताने झालं. 68 नगरसेवकांनी, यांनी, महापौरांनी, आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला. आपण सगळ्यांनी दिला. या सगळ्या नगरपालिकेत ठराव करताना सगळ्यांनी एकमुखाने केला. जेवढे 68 नगरसेवक होते त्यांनी विरोध केला. आणि पुढपासून नामदेव चौक ते टोपण रोड पर्यंत रस्त्याला नुसते या रस्त्याला पूर्ण दिलंय. आणि चौकाचं नाव हे संत भगवान बाबा चौकच येईन तेच राहणार. या चौकाचं नाव तेच राहणार. फक्त मार्गाचं नाव कैलासवासी गोपीनाथ मुंडे ते नाव का द्यायचं? का की इथे ज्या निर्मल नगरची वस्ती सुरू झाली पहिले कोण आपल्यासाठी आलं तर गोपीनाथ मुंडे. इथं पाणी नव्हतं, आम्हाला आपल्यासाठी स्वतंत्र पाण्याची टँकर मंजूर केलं वरती टाकी टँकर मुक्त आपल्याला लाईट नव्हती. माझ्याच घरी बसले एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोलून लाईट दिली. रस्ते आमदार खामदार निधीनं दिले. आता नगर शहरचे आमदार आणि खासदार हे दोघांनी विडा उचलला की आम्ही आमचं नगर शहर सुंदर करणार. जे अहिल्यानगर आता सांगितलेलं आहे खरंच नावाला शोभेल असं नगर या ठिकाणी होईल. त्यात हे सगळे नगरसेवक साथ देतील. फक्त रस्त्याची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे अशी माझ्या सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे. लोकांनी पण या कामासाठी लक्ष दिलं पाहिजे आणि लगेच खांद्याला सुरुवात नाही केली पाहिजे. ठिकाणी आपल्या जिव्हाळ्याचा असा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला की या ठिकाणी उपनगरातील प्रत्येक व्यक्तीचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न होता की हा रस्ता कधी होणार आहे. परंतु आपल्या शहराचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप यांनी केवळ आपल्या नगरसेवकांच्या आग्रहास्तव, आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव केवळ 2 दिवसामध्ये याचं नियोजन केलं आणि संबंधित ठेकेदार कोण असतील त्यांना बोलून सांगितलं की तो रस्ता पहिला झाला पाहिजे, बाकीचं मी पाहून घेतो. अशा पद्धतीने त्यांनी सूचना दिल्यानंतर आपण पाहिलं की आपल्याला असं वाटत होतं आता ही खडी येऊन पडलेली आहे, 15 दिवस, महिनाभर अशा पद्धतीनेच राहणार आहे. परंतु एका दिवसामध्येच कामं किती मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे. आमदार साहेबांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे, पूर्ण लक्ष आहे. त्याचप्रमाणे आपले प्रभागाचे जे नगरसेवक आहेत सन्माननीय निखिल वारे साहेब, पवार मामा, त्याचप्रमाणे सुनील भाऊ त्र्यंबके, त्यानंतर पालबुद्धे साहेब या सर्वांनी यामध्ये अतिशय श्रम घेऊन आणि आमदार संग्राम भैयांचा निधीमधून हा रस्ता या ठिकाणी निर्माण होतोय. त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो. आपल्या प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.